टेन्शन ही खरं एक अमूर्त कल्पना आहे, पण त्याचे परिणाम मूर्त आहेत, दिसतात. आणि कधी-कधी हे टेन्शन मग आपलं बीपी वाढवतं, ह्याव-त्याव असं. टेन्शन मोजता आलं असतं तर बरं झालं असतं. मग आपण आता एक काम करू, हां. की आज आपण इथं असलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये टेन्शन प्रत्येकाने कसं मोजायचं हां, हां. याचं एक मशीनच बसवून देऊ. आणि तुमच्या हां. सगळ्यांसाठी मी ते मशीन घेऊन आलोय बरं अरे का. वाह! अरे वाह! माझ्या मनात केव्हाचा एक प्रश्न असा घोळतोय, की एकच परिस्थिती असते हां, हं, पण त्यात मी खूप टेन्शन घेते, असं कधी-कधी मला वाटतं. हं. आणि माझ्याबरोबर जे अवतीभोवती असतात त्यांना तेवढं टेन्शन नाही येत. तर ह्या बाबतीत मला जरा विचारायचं होतं. एक साधं दृश्य आपण जर आपल्या डोळ्यासमोर आणलं, की रेल्वे स्टेशन आहे आणि गाडी यायला उशीर झालाय. आता गाडी लेट आहे, ती त्या स्टेशनवरच्या सगळ्या प्रवाशांच्या साठीच. एक माणूस आहे तो खूप फेऱ्या घालतोय अस्वस्थपणे, गाडी कधी येणार, गाडी कधी येणार. एक मुलगा-मुलगी आहेत, ती मुलगी त्या मुलाला निरोप देण्यासाठी आली आहे. आणि ते दोघे जण गप्पा मारतायत आणि दोघांची मनात विचार आहे, आलीच नाही गाडी तर किती छान. अजून एक कोणीतरी मावशी आहेत. हां. त्यांना गाडी येऊ की न येवो, त्या छानपैकी विणतायत. उशीर झाला तरी माझं एवढं-एवढं विणून होईल. एक गृहस्थ आहेत, ते तर छान झोपलेत, घरी झोपावेत तसे. आणि असे अनेक व्यक्ती, अशा अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजेच काय, की कूल टेन्शन येणार का फुल टेन्शन येणार? हं. युस्ट्रेस येणार का डिस्ट्रेस येणार? हे कशावर अवलंबून आहे? तर आपले विचार ज्या पद्धतीनं त्या घटनेला, त्या उत्तेजनेला इंटरप्रिट करतात त्याच्यावरती ते अवलंबून आहे. बरोबर. एकदा जे इंटरप्रिटेशन केलं तेच करायला पाहिजे असं नाही. पण जी माणसं डिस्ट्रेसकडे झुकतात, ती आपलं इंटरप्रिटेशन बदलत नाहीत. ती आपली इंटरप्रिटेशन तपासून पाहत नाहीत. तर हा पर्स्पेक्टिव्ह, हे इंटरप्रिटेशन बदलणं, हाच खरं म्हणजे त्या कूल टेन्शन आणि फुल टेन्शन ह्याच्यामधला फरक आहे. आता मग तू म्हणशील, की मग लोकांची इंटरप्रिटेशन वेगळी-वेगळी का बरं असतात? हां. हं. तर माणसाची विचार करण्याची पद्धत जशी असते, हं. तसा त्याचं इंटरप्रिटेशन होत असतं. मग विचार करण्याची पद्धत डॉक्टर अल्बर्ट एलिस नावाचे विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचे जे जनक, हं. त्यांनी विचारधारा कशी बनते याचं एक खूप छान सोपं एक उदाहरण दिलंय. ते म्हणतात, की 3 प्रोसेसेस असतात, 3 गोष्टी असतात. विचार कोण बनवतं? पहिली गोष्ट अनुभव, एक्सपिरियन्स. म्हणजे आपल्याला अनुभव येतो. अनुभवाने आपल्याला कळतं, अरे ही गोष्ट आनंददायी आहे, ही गोष्ट दुःखदायक आहे. सो अनुभव पहिला. दुसरा प्रोसेस त्याला म्हणतात ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे आपल्या जवळचे लोक, जगातले शहाणे लोक, हे सगळे आपल्याला जे सांगतात, ते आपण ॲक्वायर करत असतो. ते आपण अंगीकृत करत असतो. त्याला म्हणतात ॲक्विजिशन. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला कुटुंबातून, मोठ्या माणसांनी सांगितलेल्या, अनुभव नसताना पण आपण त्या स्वीकारल्या. आणि त्याच्यातून आपली विचारांची धारा बनली आहे. म्हणजे माझ्या घरात सांगितलं माझ्या आई-वडिलांनी, ही माणसं ना चोर असतात बरं का. यांच्याशी वागताना ना भयंकर सांभाळून राहायचं. माझ्याशी ते सगळे चांगलेच वागत असतात किंवा ते कसे वागतात हे मला माहीतच नसतं. पण आई-बाबांनी सांगितलंय, घरच्यांनी सांगितलंय, मोठी माणसं आहेत ती सांगतायत, त्याला म्हणतात ॲक्विजिशन. आणि त्याच्यानंतर अल्बर्ट एलिस असं सांगतात, की परपेच्युएशन म्हणजे कोणती गोष्ट तुम्ही उगाळत बसता. जे उगाळता ते जास्त रंगतं आणि जे उगाळता ते जास्त झिजतं. त्यामुळे मग तुम्ही उगाळत काय राहणार? म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडे चॉईस असतो बरं का. उगाळण्याचा किंवा न उगाळण्याचा. आणि लोकं आनंद उगाळताना मी खूप कमी पाहिलेत. आय नो. आणि दुःखाचं चाटण मात्र सारखंच स्वतःला लावत असतात. हं. त्यामुळे एक्सपिरियन्स, ॲक्विजिशन, परपेच्युएशन याच्यातून माणसाची बिलीफ सिस्टम असा शब्द एलिस यांनी वापरला आहे. ती बनते आणि म्हणून ज्यांच्यामध्ये हेल्दी बिलीफ्स असतात, ते हेल्दी बिलीफ्स कशावरती आधारित असतात? म्हणजे युस्ट्रेसकडे नेणारे. तर त्याच्यासाठी सुद्धा एलिसने 5 मुद्दे सांगितले. पहिला मुद्दा त्यांनी असं सांगितला, की कन्स्ट्रक्टिव्ह, विधायक आणि विकासात्मक म्हणजे डेव्हलपमेंटल
ध्येयाकडे नेणारे जे विचार असतात हम्म. ते तुम्हाला युस्ट्रेसकडे नेतात. जे तुमच्या आरोग्याचं रक्षण आणि वर्धन करणारे विचार असतात ते तुम्हाला या चॉकलेट चिंतेकडे नेतात. जे विचार तुम्हाला स्वतःबरोबर मैत्री करायला उद्युक्त करतात ते विचार तुम्हाला कूल टेन्शनकडे नेतात. ज्या विचारांच्यामुळे तुमच्या जवळच्या नातेसंबंधांची जपणूक आणि वाढ होते ते विचार युस्ट्रेसकडे नेणारे असतात. आणि जे विचार तुमची उत्पादकता आणि कल्पकता, प्रोडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी वाढवतात ते विचार तुम्हाला युस्ट्रेसकडे नेतात. एकंदर विज्ञान आपल्याला असं सांगतं की ह्युमन डेव्हलपमेंट ही ना 4 गोष्टींवरती आधारित आहे. त्यातल्या पहिल्याला आपण सोप्या भाषेत म्हणून नेचर, म्हणजेच काय, जनुक, जेनेटिक्स. तर नेचर म्हणजे संचित. संचित आपल्याला काय देतं, तर मानसिक आजार देत नाही. अमुक एका गोष्टीकडे म्हणजे अँझायटी असेल, अँगर असेल, तर ह्या भावनांची व्हल्नरॅबिलिटी देतं. भावना संक्रमित होत नाही. सेकंड इज कॉल्ड नर्चर, म्हणजेच काय, संस्कार, मग असतं ॲक्विजिशन. तिसरं काय, कल्चर, जे आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे ते. आणि चौथं काय, सिग्नेचर, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची खासियत. त्यामुळे नेचर, नर्चर, कल्चर आणि सिग्नेचर हे 4 खांब आहेत ह्युमन डेव्हलपमेंटचे. त्यामुळे विचार सुद्धा त्याला वेगळे नाही आहेत. विचारांची वाढ पण ह्या पद्धतीनेच होत असते. आता गंमत बघा, हे 4 मी सांगितले 4, पण ते एकमेकात मिसळले. म्हणजे उदाहरणार्थ घरामधल्या एका पालकाला झुरळाची भीती असेल आणि त्या मुलाला सुद्धा त्यालाही झुरळाची भीती आली. काय काय झालं? हा, तुम्ही म्हणाल की भय, चिंता, भीती ह्याची थोडीशी ती व्हल्नरॅबिलिटी, तो हळवेपणा हा जनुकांनी दिला. पण त्याचबरोबर त्या मुलीनं त्या पालकाचं वागणं वारंवार पाहिलं, म्हणजे तो कुठला भाग झाला, तो संस्काराचा भाग झाला. त्याचबरोबर सगळेच जण, आजूबाजूचे सगळे जण झुरळ ह्या प्राण्याकडे शी असेच बघतात. आले आले झुरळ आमच्या दारी, असं कुणीही म्हणत नाही. आता ह्या सगळ्यावरती त्या माणसाची सिग्नेचर, म्हणजे एक मूल हे त्या झुरळाच्या भीतीने असं किंचाळेल आणि दुसरं मूल झाडू घेऊन त्याला मारेल. अरे, ती काय झाली, खासियत, सिग्नेचर झालं. हे घडतं. त्यामुळे काही जण हे युस्ट्रेसवर जास्त राहतात, काही जण डिस्ट्रेसवर जास्त राहतात. असं आहे का की बायकांची टेन्शन्स पुरुषांपेक्षा जास्ती असतात? इंटरेस्टिंग रिसर्च आहे याच्यावरती, हां. की जेव्हा असा प्रश्न पडला की जास्त तणाव कोणाला येतो हं. आणि तणाव मुक्तीचे मार्ग अमुक अमुक आहेत, तर त्यांनी छान सर्व्हे केला, मोठा सोशिओलॉजिकल सर्व्हे आहे. त्याच्यात त्यांच्या लक्षात आलं की तणाव आहे का असं विचारलं तर स्त्रिया पटकन हो म्हणतात. बर. हो आहे बाबा, येतो बा मला, तर त्याचं ना असंच आहे ना, ते तुम्हाला माहिती ना घरात कसं असतं. आणि ॲफर्मेशन्स खूप असतात, की मैत्रिणी बोलत असतात, अगं ना असं झालं की नवरा असं म्हणाला, अगं सगळे नवरे असेच असतात. तर त्याने कबूल केलं की हो बाबा, आम्हाला खूप टेन्शन येतं. पुरुषांना हाच विचारला प्रश्न, तर ते म्हणाले की असं आहे की टेन्शन स्वीकारून काम करणं याच्याच करता मला पगार मिळतो आणि जास्त वेळ काम करावंच लागतं ना, कारण माझा डिमांड आहे तेवढा. त्यामुळे मला टेन्शन वगैरे कशा बायकी भानगडी नसतात. वाव. मग म्हणजे कबुली करण्यात पुरुष मागे, कबुली देण्यात स्त्रिया पुढे. मग पुढचा प्रश्न स्त्रियांना विचारलं की तुम्ही याची अमुक अमुक एक प्रकारे मार्ग दाखवतो तुम्हाला, उपाय, तुम्ही तयार आहात का? हो तयार आहोत. उद्यापासून या. छे, उद्या नाही जमणार मला. तो उद्या उगवतच नाही. पुरुषांना सांगितलं की असा असा मार्ग आहे आणि तुमचा मित्र येणार. हो, तो येणार आहे का? मग मी येतो. म्हणजे तिकडे ते उपाय किती होतो माहित नाही, परंतु तो जर कार्डिओ करत असेल तर मी फास्टर करेन, त्याच्यापेक्षा फास्ट करेन, दाखवतोच, असं म्हणून ते कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट होतं. आणि अशा प्रकारे निसर्गाने चांगली विभागणी केलेली आहे. स्त्रियांना त्यांची मासिक पाळी चालू असेपर्यंत कार्डिओ प्रोटेक्टिव्ह हार्मोन्स असतात, ते हेल्प. पण ती संपल्यानंतर पुरुष आणि स्त्री सारख्याच लेवलला, म्हणजे खरी स्त्री पुरुष समानता तिकडे येते.
पण हा आपण विचार केला पाहिजे की स्त्रियांच्यामध्ये वेगळ्या प्रकारची सेन्सिटिव्हिटी असते. आपलं कल्चर हे बेसिकली कलेक्टिव्हिस्टिक आहे. म्हणजे एकत्र राहणं कुटुंबानी, असं वाटतं की सगळ्या लोकांनी एकत्र राहावं आणि कोऑपरेट करावं. कारण ओरिजिनल असं आहे की शिकार करायला, फॉरेज करायला पुरुष बाहेर जाणार आणि स्त्रिया घरचं सांभाळणार. त्यामुळे ती एक जेनेटिक मेकअप त्यांचा झालाय की एकमेकाची सहाय्य करून अवघे धरू सुपंथ. त्यामुळे त्यांच्यात एक साहजिकच सांभाळून घेण्याची, प्रेम करण्याची, जवळ करण्याची, इन्क्लूड करण्याची अशी त्यांची क्षमता असू शकते. पुरुष हे बाहेर गेल्यामुळे शिकारीला आणि तिथे सतत कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट होतं की मला भक्ष्य होता कामा नये, मला भक्ष्य पकडता आलं पाहिजे. त्यामुळे सतत तो कॉम्पीट करायचा. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ही वृत्ती जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे हे नैसर्गिक आहे. ह्या सगळ्याचं एक आत्ता शाळेपासून शिक्षण मिळालं पाहिजे. हम्म. आता आपल्या शाळेच्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा संबंध राहिलेला नाहीये. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आपण आपल्या मनात 3 मुख्य गोष्टी येतात. हे पर्सनल आहे. माझ्याच बाबतीत का? मग तो काही सर्दी असेल, खोकला असेल, कॅन्सर असेल, कुटुंब असेल, काहीही असेल, मलाच का? दुसरं, आता हे कधी संपायचंच नाही. हे माझ्या मागे शुक्लकाष्ठ लागलेलं आहे, ते संपायचं नाही. बॉस असाच आणि लोक पण तसेच. आणि तिसरी गोष्ट परव्हेसिव्ह, म्हणजे माझ्या जीवनाच्या सगळ्या अंगांना ते स्पर्श करत असतं. असं काही फक्त तिकडेच मला ह्या बाबतीतच टेन्शन आहे असं नाही. ते मी घरी घेऊन येतो. मुलांवरती, कुत्र्यावरती, शेजारपाजारी सगळ्यांकडे ते चालूच असतं आपलं. त्यामुळे ह्या 3 गोष्टींचा आपल्याला पाडाव करावा लागतो. आणि हे पर्स्पेक्टिव्ह बदलणं खूप महत्वाचं आहे. आणि पर्स्पेक्टिव्ह आपल्याकडे आपल्या मातीतनं उगवलेलं आहे की आपण ज्याला आता स्ट्रेस म्हणतोय त्याला बुद्धांनी दुःख असं म्हटलं की सफरिंग आहे आयुष्यातलं. आणि त्या दुःखापासून मुक्ती कशी करायची याचा ते शोध घेत होते. आणि शेवटच्या वेळेला जेव्हा ते थांबले की मला सगळ्यांनी शिकवलं पण मला दूर होत नाहीये, तेव्हा ते जे बसले आणि त्यांनी त्यांच्या मनातला जो मारा, तो एक काल्पनिक राक्षस होता, त्याचा नायनाट केला. तो मारा म्हणजे काय? तर माझ्या मनातलं दुःख निर्माण करणारी जी माझी वृत्ती आहे त्याच्यावर मला काम केलं पाहिजे. आणि वृत्ती कशातनं आली? कारण तोपर्यंत असा विचार होता की बाहेरच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे दुःख निर्माण होत असतं. ते म्हणाले असं नाहीये. बाहेरच्या गोष्टींना आपण किती अटॅच होतो त्यावरती दुःख अवलंबून आहे. की ज्या घटना घडलेल्या असतात, ज्या नकारात्मक असतात, मला त्रास देणारे असतात, त्या वेलक्रो इफेक्ट. असा वेलक्रो कसा चिकटून राहतो आणि तो खेचल्याशिवाय दूर होत नाही. तशी नकारात्मक भावना मनातलं खेचल्याशिवाय दूरच होत नाही. ते कामच करावं लागतं तिथे. त्याच्यावरती तुम्हाला मार्ग शोधावाच लागतो. आणि सुखाचे जे क्षण असतात, आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सुखाचे क्षण असतात, दे हॅव अ टेफ्लॉन कोटिंग. ते म्हणते सरकन निघून जातं. ते काय मग ठीक आहे ना, ते 2 क्षण चांगले होते. हे बघा कायमचंच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण जितक्या वेलक्रोनी चिकटवून ठेवलेल्या असतात ते खूप महत्वाचं आहे. मी माझ्या गुरुजींनी मला जे शिकवलं ते सांगतो की ते चौथा आर्य सत्य आहे, ते जीवनाचा मार्ग आहे. तो कसं चालावं, कसं जगावं, कसं खावं, कसं प्यावं, कसं वावरावं. जसं स्थितप्रज्ञ का भाषा, असं अर्जुन विचारतो की कसा असतो स्थितप्रज्ञ सांग मला. तो जगे कसा, फिरे कसा, बोले कसा, हे श्रीकृष्ण मला सांग. ते जवळजवळ आहे की कसं जगावं. म्हणून त्यांनी जो मार्ग सांगितला त्यातला एक प्रमुख मार्ग पूर्ण भान आहे की तुम्हाला स्वतःचं भान किती आहे, माझ्या श्वासाचं मला किती भान आहे. देकातनी म्हटलं की आय थिंक देअरफॉर आय एम. आम्ही एक पाऊल पुढे जाऊन म्हणतो आय ब्रीद देअरफॉर आय एम. मी श्वास घेतो म्हणून मी आहे. माझा श्वास थांबला तर मी नाही हे सुद्धा मला कळणार नाही. त्यामुळे त्यांनी पूर्ण भान आणि सगळी जी संकल्पना त्यांनी जी मांडली जगण्याची 4 आर्य सत्यामधली, ती या पूर्ण भानावर अवलंबून आहे की तुम्हाला तुमच्या जाणीवा किती आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली, याला आपण म्हणतो हा अवेअरनेस आहे, हा कॉन्शियसनेस नाही. कॉन्शियसनेसमध्ये जजमेंटॅलिटी येते की हे बरोबर आहे, चूक आहे, असं आहे, तसं आहे, असं नको, तसं नको, असं सुरू होतं. पण माणसाच्या मेंदूमध्ये त्यांचा इतका सूक्ष्म अभ्यास होता, माणसाच्या मेंदूमध्ये ही क्षमता आहे की मला अवेअरनेस आहे, याचा पण आपल्याला अवेअरनेस आहे. ज्याला पुढे डेनियल गोलमननी मेटा अवेअरनेस असं म्हटलं की हा मला जाणीव आहे की मला जाणीव होती आहे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण मला जाणीव असली की मला जाणीव आहे तरच मी ती बदलू शकतो.
तुम्ही चूज करू शकता की मी कसं रिस्पॉन्ड करावं. हे माझी मेटा अवेअरनेस, आणि हा मेटा अवेअरनेस परत आपल्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स. डॉक्टर बर्वे, तुम्ही जे सांगताय त्याने आम्हाला बरं वाटतंय ओके. की कधी कधी आम्ही तुम्ही सांगता त्या मार्गावर असतो असतो. आणि कधी कधी आम्ही नसतो. पण एक वाक्य मात्र माझ्या डोक्यात अगदी पक्क बसलं की आपण पुरुष आणि स्त्रिया हा. जिथे आपल्याला टेन्शन येतं तेव्हा समसमान असतो. असं काही नाही आहे की बायकांना जास्ती प्रमाणात टेन्शन येतं आणि पुरुषांना कमी प्रमाणात टेन्शन येतं, निदान आजच्या युगात आणि जगात तरी. वीणा, मला तुला असं विचारायचं आहे की तुला आलेलं एखादं बायकी टेन्शन, तर ते तू आमच्याबरोबर शेअर करू शकशील का? तर माझा आणि सुधीरचा एक प्रसंग आहे आणि तो मला अगदी जसाच्या तसा आठवला. आम्ही कॅनडाच्या सहलीवर होतो हम्म. आणि कॅनडाच्या सहलीवर असताना आम्ही 40 जण एका रेस्टॉरंटमध्ये गेलो हम्म. आणि रेस्टॉरंटवाला सुशेगाद म्हणजे काय पडलेलीच नाही. अरे तुझ्याकडे 40 लोक येत आहेत जेवायला, सगळं कन्फर्म आहे आणि तू हो जाएगा म्हणजे अरे वा. या स्टाईलमध्ये तो होता. आणि नावाची पाटील ना, मी जी त्या पाटील प्रमाणे जी उकळायला लागले ना तिथे की काय करायचं, ह्याला कसं माहित नाही, ऑफिसला फोन कर, हे कर ते कर, सगळं सुरू झालं. आणि सुधीर, आम्ही त्याला रिलॅक्स मॅन म्हणतो, तो किचनमध्ये गेला आणि बघितलं त्याने परिस्थिती काय आहे ती. किचनमध्ये जाऊन त्याने त्या माणसाला, म्हणजे तुझ्याकडे काय आहे ते दाखव बाबा, त्याने काहीतरी ज्या वस्तू दाखवल्या त्याच्यात ऍक्च्युअली सुधीरने त्याच्याबरोबर राहून त्याने ह्या 40 लोकांचं जेवण माझ्या त्या रागा करण्यात जे काही 20 मिनिटं गेली त्याच्यात ते बनवलं आणि सगळ्यांना वाटलं. तिथे मी शिकले की मी नुसतीच उगाच उदो करत होते आणि गरम होत होते, उपयोग काहीच नव्हता. ही ऍक्च्युअली सेन्स स्टेट. त्याने त्यावेळी ठरवलं की इथे काय करणं गरजेचं आहे आणि ते केलं आणि त्याच्यानंतर सगळ्यांची पोटं भरली आणि आम्ही सगळे पुढे साईट सीइंगला गेलो. तर हे एक मला वाटतं तेच उदाहरण आहे की ती परिस्थिती होती तर त्याला मी कशा तऱ्हेने हाताळलं, त्याने कशा तऱ्हेने हाताळलं आणि ऍक्च्युली तो प्रसंग कसा निभावून नेला आणि तिथे एक दुसऱ्याकडनं आम्ही कसं शिकलो. त्याच्यामुळे वा वा वा. आभा, तुला खूप टेन्शन्स येतात, पण ती टेन्शन्स येऊ नयेत म्हणून तू कोणाला ग टेन्शन दिलंय? म्हणजे माझ्या आई वडिलांना, माझ्या घरच्यांना, नवऱ्याला नक्कीच येत असेल, मी अशी एकटी फिरते तेव्हा. पण त्यांनी मला समर्थ केलंय. पण हा जो प्रश्न आहे की स्त्री पुरुष टेन्शन वेगळं आहे का, आणि आता डॉक्टर सुद्धा म्हणाले की नाही आहे, म्हणजे बेसिक केमिस्ट्री वेगळी आहे. आणि म्हणजे मी एकटी फिरते तेव्हा सतर्क मला राहावंच लागतं. स्त्री म्हणून ते नक्की वेगळं आहे. त्यामुळे मला जेव्हा हा प्रश्न येतो की तू एकल स्त्री प्रवासी म्हणून तुझे अनुभव सांग, म्हणजे एकल प्रवासी म्हणून विचारा ना. स्त्री म्हणजे अनुभव वेगळे असणार आहेत का? अनुभव हे अनुभव आहेत. फ्री विल इज फ्री विल. तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात. तुम्हाला तुमची यू हॅव टू टेक एजन्सी. तुमच्या आयुष्यात कंट्रोलेबल गोष्टी काय आहेत, तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहेत, काय नाही आहेत, हे तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून बघा आणि टेक एजन्सी ऑफ द थिंग्स दॅट यू कॅन कंट्रोल. मग त्यात स्त्री काय आणि पुरुष काय? मी मुद्दाम काही लोकांना नक्की देते टेन्शन. लग्नांमध्ये मी जेव्हा फोटोज काढते तेव्हा तर खूप हेवी इक्विपमेंट असतं, खूप वेळ उभं राहून काम करायचं असतं आणि मला अभिमान वाटतो की मी ते करते. पण अजून पर्स्पेक्टिव्ह तुम्ही म्हणला तसा समाजाचा बदलत नाही. त्यामुळे असं खूपदा लोक मला विचारतात येऊन, म्हणजे लग्नात आलेले, की हू इज इन चार्ज. अच्छा. म्हणजे मी आहे इन्चार्ज. हो, म्हणजे आता एकदा मला एकाने विचारलं होतं की आपका मालिक कोण आहे. मग अशा लोकांना मी मुद्दाम टेन्शन देते, म्हणलं सबका मालिक एक है. एक छोटीसा किस्सा सांगू का? हो, सांगा ना. खूप वर्षापूर्वी माझ्याकडे क्लिनिक मधली गोष्ट आहे. एक सब इन्स्पेक्टर, पोलीस इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर त्याच्याशी बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की हा सुसाईडला आहे. म्हणून आम्ही तयारी करत होतो, घरच्या लोकांना फोन करावा, यांना फोन करावा. पोलिसच होता तो, त्यामुळे पोलिसांना फोन करून सांगावं. पण तो काय ऐकायला तयार नाही. तो सडनली उठला आणि म्हणाला मला बाथरूमला जायचंय. तेव्हा मला आतून कळलं की हा आत जाणार, काच फोडणार आणि कापून घेणार. तेव्हा मी त्याला म्हटलं तो काही कर, मी तुला बाथरूममध्ये जाऊ देणार नाही. इथे लघवी केलीस तरी चालेल, पण बाथरूममध्ये नाही जायचं. तेव्हा म्हणजे त्याला कळलं की या माणसाला कळलंय मला काय करायचंय. तो किंचित शांत झाला. पण आम्ही सगळे घामेजलेले होतो तोपर्यंत की काय करायचं या माणसाचं. पोलीस पण येत नव्हते.
आणि म्हणजे वी आर जस्ट होल्डिंग. त्याला हात लावायची सगळ्यांना भीती वाटत होती. आपल्याला हात लावले तर मजबूत बॉडी होती. म्हटलं आपल्याला एक कानाखाली वारली तर आपण पाणी प्यायला उठणार नाही. तर काय करावं म्हणून आम्ही बसलो असताना त्याची बायको आली. ती आली आणि म्हणाली, "काय करतोस रे? हं? काय करतोस?" एक कानाखाली वाजवली. क्या बात है. एक कानाखाली वाजवली, शर्टाचं बकोट धरलं, "चल घरी." काय त्या बाईची ताकद. कंट्रोलिंग सी. आम्ही बोलून बोलून कंट्रोल करत होतो, पण हर कंट्रोल वॉज डिफरंट. म्हणजे कानाखाली वाजवणं एवढा नाही, तर तिचा प्रेझेन्स. शी इज माय वाईफ. माझ्या मुलांची आई आहे ती. आणि तेच तिने सांगितलं. शी हॅड रिअली सेव्ड अस. करेक्ट. काय हा सुनील, अनुभव अगदी विसरता येणार नाही. तुझं पुरुषी टेन्शन जे मी मगासपासून म्हणते, बायकांचं टेन्शन, पुरुषांचं टेन्शन, तेही असंच आहे का काहीसं? हो, म्हणून तर मी असं लांब आहे तोपर्यंत बघतोय. बोलू शकतो. कारण ती कधी येईल इथे. पण हा पुरुषी टेन्शन म्हणजे मी फक्त एवढंच म्हणेन की माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला जेव्हा मी ठरवलं, म्हणजे मी ग्रॅज्युएट झालो आणि मध्यमवर्गीय घरातला, त्यामुळे आई वडील दोघेही नोकरी पेशातले. त्यांची अशी इच्छा होती की मी नोकरी करावी. जे मी नोकरी करण्याचा प्रयत्न केला, पण मला काही ते जमलं नाही आणि मी ती नोकरी एका महिन्यात सोडली. आणि मग मी असं ठरवलं की मी पूर्ण वेळेचा अभिनेता होईन. तेव्हा मला ते पुरुषी टेन्शन का काय म्हणतात ते खरंच आलं होतं. मी वयाच्या 17 वर्षाचा, ती 15 वर्षाची, तेव्हापासूनचं आमचं अफेअर होतं. 25व्या वर्षी मी लग्न करून तिला घरी आणलं होतं. आणि आता वडिलांनी एवढं सांगितलं होतं की तुम्हाला अन्न, छत्र आणि काय ते या सगळ्या गोष्टींचं टेन्शन नाही आहे, पण तिची जबाबदारी तू घेऊन आलायस एका मुलीला, तिची जबाबदारी तुझी आहे. तिच्या डोळ्यात कधी अश्रू नाही पाहिजेत मला. आता हे जे पुरुषी टेन्शन होतं हे मला खूप होतं आणि हे मला अजूनही आहे. तेव्हा फक्त पुढच्या महिन्यात कसं होईल असं होतं. आता म्हातारपणात आमचं कसं होईल इथपर्यंत आम्ही पोचलोय. आणि त्याच्यात सुद्धा खऱ्या अर्थाने जेव्हा मी काम करत नव्हतो तेव्हा ती पुरुष बनून जे काम करत होती आणि घर सांभाळत होती, त्यामुळे बऱ्याच वेळेला माझ्याच डोळ्यात अश्रू असतील, पण तिच्या डोळ्यात कधी अश्रू आले नाही. क्या बात आहे. वा 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 वा. पण हे सगळं ऐकताना डॉक्टर नाडकर्णी, मला काय वाटतंय माहितीये का, की टेन्शन ही खरं एक अमूर्त कल्पना आहे, पण त्याचे परिणाम मूर्त आहेत, दिसतात. आणि कधी कधी हे टेन्शन मग आपलं बीपी वाढवतं, त्यामुळे असं टेन्शन मोजता आलं असतं तर बरं झालं असतं. मग आपण आता एक काम करू हा. की आज आपण इथं असलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये टेन्शन प्रत्येकाने कसं मोजायचं हा? हा? याचं एक मशीनच बसवून देऊ. आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी ते मशीन घेऊन आलोय अरे बरं वा, का. अरे वा. हा आहे टेन्सोमीटर. आणि मी तुम्हाला हा आता डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहे. तुम्ही पाहता आहात की ह्या टेन्सोमीटरमध्ये हा असा सतत हलणारा काटा आहे. हम्म. हा सतत हलणारा काटा म्हणजे आपलाच आपल्याशी चाललेला वाद संवाद विसंवाद सगळा, त्याला म्हणतात सेल्फ टॉक. आता हा सेल्फ टॉक ज्या वेळेला फुल टेन्शनला जातो तिकडे आहे 10. तो ज्या वेळेला कूल टेन्शनला आहे तो हा कूल टेन्शनचा झोन आहे. आणि कधी कधी तो नील टेन्शनला जातो. हो, ते काय व्हायचं ते. आता हा टेन्सोमीटर कसा चालतो हे आपण बघितलं. आता आपण ह्याला ऍक्टिव्हेट करूया आणि त्याच्यासाठी आपण आपल्या जीवनातली एक घटना घेऊया. एक मध्यमवयीन एका कंपनीमध्ये मॅनेजेरियल काम करणारा असा मॅनेजर आहे. माझं अॅन्युअल अप्रेझल हा वरिष्ठांकडून घेण्यात आलेला आहे. त्याची मेल म्हणजे आता मला प्रमोशन मिळालंय का, मला पगारवाढ मिळाली का, दोन्ही मिळालंय हे मला कळणार आहे आणि ते मेलवर येणार आहे. आणि मी ऑफिसात आहे, लंच टाइम झालेला आहे आणि सारखा सारखा मी स्क्रीनवरती आणि मोबाईलवरती दोन्हीकडे एकच मेल येणार आहे. तरीही मी दोन्हीकडे बघतोय. आणि आता माझा सेल्फ टॉक सुरू झालेला आहे. बघा, अरे हा काही तुझा पहिला अप्रेझलचा प्रसंग नाही. हा, या कंपनीमध्ये ना तू इतकी वर्ष काम केलंयस आणि शेवटी इट इज अ सिस्टम अँड इट इज गोइंग टू अप्रेज युअर 1 इयर्स परफॉर्मन्स. बाकी काही नाही रे. पण तो बसलाय ना तिकडं. म्हणजे इतरांना 5पैकी 4.5 देईल, पण मला 2 दिले तर. हा, आणि ह्या वेळेला
खूप महत्वाचं आहे. प्रमोशन हवंय, इन्सेंटिव्ह हवाय, काय खर्च वाढतायत. जाऊन दे रे, कसला विचार करतोयस. हे बघ, विचार केला पाहिजे, पण योग्य विचार केला पाहिजे. तू तुझ्या बाजूने अप्रेझल खूप चांगलं दिलंयस. समजा मनासारखं झालं नाही, तर त्याच सिस्टीम मध्ये त्याचं रिड्रेसल कसं करावं ह्याचे पण मार्ग आहेतच की. पण ऐकून कोण घेणार? हे बघ, आपण नीट सांगितलं तर ऐकणारे पण मिळतात. एक बॉस तो बॉस, पण घरचे सुद्धा. हे बघ, घरचे काय, बॉस काय, जवळची माणसं असतात. तू परफेक्ट आहेस का, ते परफेक्ट आहेत का, कॉफी पिऊया. हे बघ, हा परिस्थितीपासून पळून परिस्थिती बदलणार नाही. मनस्थितीचं काय करायचं ते करूया. किती वेळा बघशील, किती वेळा, अजून येत नाही, अजून येत नाही, अजून येत नाही. मेल पाठवणारा तू नाही आहेस, मेल तुला येणार आहे. लक्षात ठेव की तुझं काम झालेलं आहे. वाट बघणं कसं सुकर करशील त्याचा विचार कर. गणपती गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, माझं बघ रे. हे बघ, गणपती बाप्पा सगळ्यांकडे पाहतोय, फक्त तुझ्याकडे नाही. तेव्हा आता हा वेटिंग पिरियड त्यातल्या त्यात कसा तुला ताणता येणार आहे ह्याचा फक्त विचार कर. अरे आली वाटतं मेल, थांबतो इकडे, पुढचं नाही सांगत. तर आता हा टेन्सोमीटर तुमच्या मनामध्ये ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि हा लाईफटाईम ऍक्टिव्हेशन आहे. त्यामुळे सतत लक्षात ठेवा, आपला टेन्सोमीटर कधी स्थिर असणार नाही. तो स्थिर झाला की श्वास संपला. म्हणून जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हा फिरतच राहणार आहे. आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला हा जो ऑप्टिमल रेंज आहे, कूल टेन्शन, याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. कधी जाऊ फुल टेन्शनला, कधी जाऊ नील टेन्शनला, पण जास्तीत जास्त काळ इथे राहूया. काळ म्हणजे ड्युरेशन. इथे जाण्याची किंवा इथे जाण्याची फ्रिक्वेन्सी कमी करूया आणि या 2 0 आणि 10ची इंटेन्सिटी कमी करूया. 4 5 6 7ची इंटेन्सिटी वाढवूया. कूल टेन्शन फुल टेन्शनचा खेळ तुमच्या आणि माझ्या मनामध्ये सतत चालूच राहणार आहे. सुख आणि दुःख या 2 शब्दांच्या व्याख्या विनोबांनी खूप सुंदर केल्या. ख म्हणजे आकाश, खग म्हणजे पक्षी. विनोबा असं म्हणतात की ज्याच्या मनाचं आकाश मर्यादित असतं त्याला म्हणतात दुःख, आणि ज्याच्या मनाचं आभाळ विस्तारलेलं ते सुख. तेव्हा मनाचं आकाश संकुचित का विस्तारलेलं ह्याच्यावरती सुद्धा ठरणार आहे आपण फुल टेन्शनकडे जाणार की कूल टेन्शनकडे येणार. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये भावनिक दृष्टीने आपल्याला विकल करणारे प्रसंग येणार. या प्रसंगांनी आपण विकल होऊन जाणं, त्या क्षणाला स्वतःला शक्तिहीन अशा पद्धतीचं वाटणं, हे आपल्या माणूसपणाचं लक्षण आहे. ते आपण स्वीकारायला हवं. आणि आपण सगळेजण नेहमीच समर्थ राहणार आहोत असं नाही. आपली असमर्थता, आपली अपूर्णता स्वीकारणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. असं नेहमी म्हणतात की अनुभव हा जगातला सगळ्यात मोठा शिक्षक आहे, पण त्याच्या वर्गात बसलात तर. कारण जगातले असे अनेक लोक आपल्याला दिसतात की जे अनुभव घेतात पण शहाणे बनत नाहीत. म्हणून महत्वाचं आहे आपल्या आणि इतरांच्या अनुभवाकडे पाहणं, तो अवेअरनेस आपल्यामध्ये येईल असं पाहणं. तुम्हा सगळ्यांच्या मनातला विचारांच्याकडे पाहण्याचा, स्वतःच्या आणि इतरांच्या अवेअरनेस कणभर जरी वाढला तरी या मन आरोग्य सप्ताहाचं आणि जागतिक मानसिक आरोग्य दिनाचं अगत्य आपण सगळ्यांनी साधलं असं निश्चित म्हणता येईल.